अमरावतीमध्ये अभियंता कार्यालयात नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय। नांदगाव खंडेश्वरच्या गोळेगाव जगतपूर पुलाचं काम रखडल्यानं हे आंदोलन करण्यात आलंय। तर रखडलेल्या कामामुळे खड्ड्यात पडून 4 बालकांचा मृत्यू झाल्यानं नागरिक आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी सूरज दहाट। सूरज, अमरावतीमध्ये आता अभियंता कार्यालयात नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय, काय अधिक माहिती या संदर्भात? अंकिता, खरं बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून जो अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गोळेगाव जगतपूर पुलाचं बांधकाम रखडलेलं आहे। त्या पुलामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 4 निष्पाप बालकाचा जो आहे मृत्यू झालेला आहे। आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर एका रॉनी पवार नावाचा एका बालकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता आणि कुठल्याही प्रकारे या ठिकाणी याची दखल घेतल्या न म्हणल्यामुळे आज जर पाहिलं तर सुरुवातीला या हास्य भारती बांधवांनी जे आहे अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर धाव घेतली होती। त्यानंतर जर पाहायला गेलं तर त्यांनी अमरावतीच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय अभियंता म्हणजे देशमुख यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। या दरम्यान जर पाहायला गेलं तर त्यांना उडवाउडवीचे उत्तर मिळाल्यामुळे चक्क देशमुख यांच्या अभियंता आहे देशमुख त्यांच्या अंगावर हे सर्व बांधव धावून गेलेले होते। पण जर पाहिलं तर लहान मुलगाच्या बालकांच्या मृतकाच्या नातेवाईकांना जे आहे ते 50 लाख रुपयाची आर्थिक मदत करण्यात यावी आणि दोषी कंत्राटदारावर जे आहे जे गुन्हे दाखल करण्याची जी मागणी आहे ते आंदोलन करताना केलेली आहे। गेल्या 1 तासापासून जे आहे जे अभियंत्यांच्या कार्यालयात ही आंदोलन चालू आहे, मात्र अद्यापपर्यंत या आंदोलन संस्थेची कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी दखल घेतला न आल्यामुळे संपूर्ण आदिवासी बांधव आहेत जे आक्रमक झालेले आहे। त्यामुळे जर पाहायला गेलं तर मतीन भोसले आणि नक्कीच सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर या पुलाचं काम रखडल्यामुळे या खड्ड्यात पडून 4 बालकांचा मृत्यू झाल्यानं आता हे नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।